बिलकुल तर त्यांनी त्यांचं स्वागत करेन त्यांनी मला पाठिंबा दिला तर काय म्हणजे असं आहे की मी आंबेडकर साहेबांना पण म्हणेन आणि नवाबाईंनी पण म्हणेन की आजची लढाई कोणाची लढाई ही देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी लढाई आहे। सर्वप्रथम मी सगळ्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मुंबईमधल्या उत्तर मध्य मुंबईच्या सर्व जनतेला आवाहन करू इच्छिते की इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी जे आहे ते उद्या 30 तारखेला 11:30 वाजता जे आहे ते बांद्रे कलेक्टर ऑफिसच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फॉर्म भरणार आहे। बहुसंख्य संख्येने येऊन मला आपला आशीर्वाद आणि आपलं सहकार्य आणि आपलं प्रेम द्यावं ही माझी विनंती आहे सर्वप्रथम। आणि मला जो परफॉर्मन्स म्हणजे चाललेलं आहे माझं सकाळपासून काम चाललं घसा पण बसला आहे भाषण करून, पण मला एक गोष्टीचा खूप आनंद आहे की जनता ज्या तऱ्हेने आमचं स्वागत करते आणि लोकांचा जो सहभाग आहे म्हणजे मी सुरुवातीपासून सांगते जर 6 महिन्यापासून माझं जर बोलणं ऐकलं असेल तुम्हाला जाणवत असेल मी एक गोष्ट बोलली आहे की यावेळची जी लढाई आहे ती भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारताचे लोक। आज लोकांनी ठरवलेलं आहे की जे आहे या ठिकाणी जे सगळं चाललेलं आहे म्हणजे सरकारी खाली खेचण्याची परिस्थिती असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्या तऱ्हेने गलिच्छ करण्याचं काम असेल हे लोकांना कुठेही रुचलेलं नाही आणि त्यामुळे या देशाच्या लोकशाहीसाठी मी सांगते सातत्याने लोकांना कळतं की संविधान बदलण्याची कशी त्यांची वेगळी वेगळी मार्गाने चाललेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की मला लोक आशीर्वाद देतील आणि सर्वांना माहिती आहे की वर्षा गायकवाड कोण आहे कशी काम करण्याची पद्धत आहे त्यामुळे मला आशीर्वाद पूर्णपणे। एकीकडे तुम्ही प्रचार करताय दुसरीकडे तुमच्या पक्षातले काही जे नाराज लोक आहेत ते एमसीएला बैठक येत आहेत वर्षाताईंना उमेदवारी दिली म्हणून ते नाराज झाले असं कळत आहे होता असं त्यांचं म्हणणं आहे। नाही मला माहीत नाही कारण मी तर पब्लिक मिटिंगमधून आत्ता जस्ट आले कार्यकर्त्याची मिटिंग त्याच्यानंतर करून मी आलेली आहे मला या संदर्भात माहीत नाही। मला नाही वाटत की कोणी पक्षाच्या म्हणजे असं आमची जी नेत्याबद्दल बोलत आहे आता कोणी मिटिंग केली मला MCAमध्ये माहीत नाही पण स्पेसिफिकली तुम्ही कोणाचं नाव सांगितलं मी त्यांच्याबद्दल नक्की उत्तर देईन। या बैठकीला नसीम खान आहेत भाई जगताप होते चंद्रकांत हांडोरे होते आणि याची बैठक तुम्ही मुंबईचे अध्यक्ष असून तुम्हाला या बैठकीबद्दल माहीत नाही एक आश्चर्याची गोष्ट वाटत नाही। नाही आम्ही प्रचारामध्ये बिझी आहे म्हणून कदाचित सांगितलं नसेल आणि मला नाही वाटत की हांडोरे साहेबांना आता राज्यसभेचा खासदार दिलेला आहे। भाई जगताप जे आहे ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत MLC आहेत आणि नसीमभाईशी बोलतात तर नसीमभाईशी माझं वैयक्तिक नातं आहे त्यामुळे कोणाला नाराज होण्याचा प्रश्नच नाही आहे। मला नाही वाटत की नाराजीची असेल कदाचित ती बैठक वर्षा गायकवाडला सपोर्ट कसा केला गेला पाहिजे आणि कशा तऱ्हेने एकमेकांनी सहकार्य केलं पाहिजे म्हणून असेल। तुम्ही निगेटिव्ह नसीम खानची भाईंची मी ऑलरेडी भेट घेऊन आले मी त्यांना विनंती पण करून आलेली आहे आणि मी त्यांना परवा पण फोन केलेला आणि काल पण फोन केलेला आहे की बाबा मी फॉर्म भरणार आहे तुम्ही मला आशीर्वाद द्यायला या कारण माझे ते मोठे बंधू आहेत आणि ते नातं जे आहे ना हे दुर्दैवाने नात्याला राजकारणामध्ये आणून नाही पाहिजे। राजकारणाच्या ठिकाणी असं नातं आपल्या ठिकाणी। शेवटचा प्रश्न नवाब मलिक हे याच मतदारसंघात पाठिंब्यासाठी तुम्ही त्याच्याकडे जाणार का? नाही बिलकुल तर त्यांनी त्यांचं स्वागत करेन त्यांनी मला पाठिंबा दिला तर काय म्हणजे असं आहे की मी आंबेडकर साहेबांना पण म्हणेन आणि नवाबाईंनी पण म्हणेन की आजची लढाई कोणाची लढाई ही देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी लढाई आहे। ही वर्षा गायकवाड वैयक्तिक लढाई नाही आहे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। आणि ज्यावेळी मी म्हणते की भारताचे लोक जर लोकशाहीमध्ये लोकच टिकले नाहीत आणि जर संविधान टिकलं नाही तर कसं राजकारण चालणार पुढच्या काळामध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाची आहे की ही सगळी मंडळी जबाबदार मंडळी आहे त्यांना माहिती आहे की सामाजिक समीकरणं काय चालली आहेत आज सामाजिक सलोखा किती आवश्यकता आहे एकतेची किती आवश्यकता आहे अखंडतेची किती त्यामुळे प्रत्येकांना ज्यांना हे देशामध्ये बद्दल वाटतं त्या सगळ्यांनी मला सहभाग द्यावा आणि सहकार्य करावं। प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे तुम्ही त्यांच्याकडे काही पाठिंबाची मागणी करणार आहात का? नाही मी तर तुम्हाला आता मी त्यांचं नाव पण घेतलं की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाचे आमचे आदरणीय नेते आहेत आणि बाबासाहेबांची अण्ण आहे म्हणून त्यांनी जर मला सहकार्य केलं किंवा मला आशीर्वाद दिला तर त्यात आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही त्यांनी द्यावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।